बंद करून आपण स्वामीजींचं जरा आठवण करतो. वह शक्ति हमें दो दयानिधि दे, वह शक्ति हमें दो दयानिधि दे, कर्तव्य मार्ग पर डट जावे, वह शक्ति हमें दो या योगामुळे आमच्या महिलांमध्ये किती ऊर्जा निर्माण झाली. सर्वांनी एकत्र बोलायचे. करो योग, करो योग. भारत की नारी कैसी हो, भारत की नारी कैसी हो. हो हा खरंच आवाज कमी पडला बघा. आपल्याला आपला आवाज कमी पडला. पुन्हा एकदा भारत की नारी कैसी हो, भारत की नारी कैसी हो. करो योग, करो योग. बघा सर योगाची ताकद. खरं तर योगा या शब्दाचा अर्थच असा आहे, योगा म्हणजे जोडणं. शरीर आणि मन यांना जोडणं म्हणजे योग. आणि आपण हे कार्य आता करतोय. तर योगाचा अर्थ जोडणे हा जरी असला, मन आणि शरीर आपण जरी जोडत असलो तरी पण आम्ही ज्या पण म्हणजे वर्गामध्ये एकत्र महिला ज्या योगासाठी जातोय तर त्या महिलांची मन सुद्धा एकमेकीशी अशी जोडली की 2 दिवस एखादी महिला जर आली नाही तर लगेच फोन करून विचारतात की काय झालं, तुम्ही का बरं आले नाही. म्हणजे असं एकमेकीमध्ये गुंतल्यासारखं झालंय. आणि योगा केल्यावर एक म्हणजे आपण बघतो आपल्याला मानसिक शांतता किती मिळते ती. आता या कलियुगामध्ये बघतो किती ताणतणावाचं वातावरण आहे. आणि ह्या ताणतणावामध्ये राहण्यापेक्षा आपण योगाला जॉईन व्हा आणि बघा योगाची ताकद किती शांती मिळते आपल्याला. तर मी जास्त न बोलता सगळ्यांना म्हणजे सांगते की आपण आता आपल्यावर जी जबाबदारी टाकली आणि तर आम्ही खरंच आमच्यावर जी जबाबदारी टाकली की आम्ही जबाबदारी पेळण्याची आमचं ते कर्तव्य समजून आम्ही ती जबाबदारी पेळणार आहोत आणि सगळ्यांनी ती पेळावी. ही मी सध्या आपल्या योग शिक्षकांना आता जे नवीन योग शिक्षक झाले त्यांना सुद्धा ही आपली जबाबदारी समजून कामाला लागावं. धन्यवाद. आणि आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनी, पहा आपण म्हटलं आता मॅडमांनी करो योग रहो निरोग. खरंच ही उक्ती आम्ही रोज 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 आम्ही आमच्या स्टेटसला ठेवून 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 बरेचसे योग मार्गामध्ये आणण्याचा जो प्रयत्न करत आहोत त्याच्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम बोलण्याआधी मी माझे ट्रेनिंग घेतलेले सर्व भगिनींना मी खूप खूप शुभेच्छा देईन की हे ट्रेनिंग घेतल्यानंतर नुसतं स्तुप्त बसू नका, तर कार्याला लागा आणि ह्या कार्याची पोचपावती नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. आणि आता योग शिबिरासाठी मुख्य योग शिक्षक करण्यासाठी ज्या भगिनी जाणार आहेत हरिद्वारला त्यांना सुद्धा प्रवासासाठी आणि तिथे करणाऱ्या योगासाठी तुम्हाला मी माझ्याकडून आणि सर्व योगातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देत आहे. नंतर तर तुमच्या अंगावर मोठी धुरा बसणार आहे आल्यानंतर, ती विसरू नका. खरं म्हटलं तर हा तहसील प्रभारी चार्ज जो मॅडमांनी आम्हाला दिला, मी मॅडमांना म्हणत होती मॅडम माझ्याकडे काही शाळेच्या जबाबदाऱ्या खूप आहेत, नका देऊ, मला झेपेल की नाही पेलवेल की नाही, पण हे ईश्वरीय कार्य भगवंत आपल्याकडून करून घेतो. आपण करत आहोत, आपण निमित्त आहोत, पण हे सगळं काम करण्याची शक्ती तो आपल्याला देतो. आणि मॅडमांनी जे दिलेलं आमच्यावर जबाबदारीचं जी धुरा आहे ती आम्हाला नक्कीच सांभाळण्यासाठी भगवंत यश यात नक्कीच देईल. यात किंचितही
होणार नाही आणि आम्ही आमच्या परीने ते पेलण्याचा प्रयत्न निश्चितच करू. पहा, योग आपण कशासाठी करतो आणि का केला पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माझ्याकडे बघा. मी जी मरणाच्या दारातून आलेली आहे ती केवळ योगा आणि योगामुळे. आता पण आपण एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळतो. आज सकाळी योग वर्गात जाणं, तिथून शाळेत जाणं, शाळेतली मीटिंग अटेंड करणं, पालक सभा अटेंड करणं, संस्थेचे लोक कार्यकारी आले होते त्यांना भेटणं आणि नंतर 2 वाजता आता कशी पडू बाहेर ही मनात चाललेली माझ्या चलबिचल जी होती ती सुद्धा भगवंतानेच पार पाडली. आणि बाई म्हणाल्या, तुम्हाला जायचंय ना मॅडम, काल विचारलेत ना, तुम्ही जाऊ शकता. म्हणजे हे सगळं कार्य आपल्याला वाटतं आपण करतो, पण येणाऱ्या ज्या अडचणी आहेत ते दूर करण्याचं सामर्थ्य तो भगवंत आपल्याला देत असतो. म्हणून मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही खरंच योग करा आणि निरोगी राहा आणि आपल्या ह्या समाजासाठी आपण काहीतरी देणं आहोत. या समाजाच्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला इतरांना योग शिकवणं गरजेचं आहे. आपण स्वतः करतो, आपल्या घरातले ऑटोमॅटिक योगाकडे वळतातच. आपल्याकडे बघून त्यांनाही एनर्जेटिक वाटतं की खरंच आमच्या बाई जर एवढं सगळं सांभाळून, घर सांभाळून, सर्व्हिस सांभाळून, नातवंडांचं सांभाळून जर करतात तर आपणही त्याच्या वाटेला गेलं पाहिजे, त्या मार्गावर पाऊल ठेवलं पाहिजे. म्हणून मी सगळ्यांना जास्त वेळ न घेता थोडक्यात सांगते की करो योग रहो निरोग. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय शिंदे मॅडम, आपले योग गुरु आदरणीय शेख सर, शेख मॅडम आणि आदरणीय जुगरीताई आणि सर्व माझ्या योग शिक्षिका आणि योग साधक. मी फक्त एवढंच सांगेन की मॅडमनी माझ्यावर जी विश्वास टाकून जबाबदारी दिली ती पार पडण्याचा प्रयत्न करेल आणि सर्व जिल्हा कार्यकारिणी तसेच तहसील कार्यकारिणी यांना आणि आता जे नवीन सहयोग शिक्षक झाले त्यांना सर्वांना आमच्या अभिप्रायाला योग वर्गाकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. म्हणजे प्रचंड ऊर्जा आवाज असते. आज आपण शहापूरमध्ये महिला पतंजली योग समितीचा प्रमाणपत्र आणि पद वाटपसाठी इथे उपस्थित झाले आणि हे सगळं म्हणायला गेलं तर एवढा संरोग लावण्याद्वारे त्याचा मेलू गेला, कुठे गेला, गगनावर सगळ्यात लक्षात. आणि शेख सरांनी, शेख फॅमिलीने याच्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत आणि तो वेळ आज बहरलेला आपल्याला समोर दिसतो. आणि आता याच्या बाजूला 21 जूनला आपल्याला बहरलेला तो दिसला होता आणि खूप त्याला आपण प्रसिद्धी दिली आणि चांगलं कार्य केलं आणि स्टेटसला सुद्धा ठेवलं आणि घराघरात तो आपण स्टेटस प्रत्येकाने बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा योगाला यायचे प्रत्येकाला स्फुरण झालेले आहे. आणि या फॅमिलीला आपण खरोखर धन्यवाद. त्यांच्या जोडीला रजनीताई यांनी हा उत्कृष्ट असा हॉल दिला आपल्याला बसायला आणि शिवाय नाश्त्याची सोय सुद्धा केलेली. भूक लागली असेल थोडं थांबून खावं. आणि प्रचंड अशा ऊर्जावान आमच्या जुगरेताई असंच खेळत कधी पण योग घेतात आणि सर्व माझ्या बहिणी आणि भगिनी. बोलायचं असा का आता मी पहिल्यांदा बघितलंय का हे राजेशाही थाट त्या जिल्हा कार्यकारिणी महामंत्री हे मी पुस्तकात वाचलं होतं, प्रत्यक्ष इथे बघितले आता हे. कारण राजकारणाचे शब्द वेगळे, मुख्यमंत्री वगैरे हे, पण हे वेगळं मी वाचलंय आणि बघितलं. मला आश्चर्य वाटायला लागलं काही असं असते का. आणि मी पहिलेपासून बघत होतो पण शहापूरमध्ये दिसलं आज प्रत्यक्ष. एवढा असा कल्याणमध्ये आपण आम्ही गेलो असा कार्यक्रम कधीच आम्ही बघितला नाही आणि आज या फॅमिलीमुळे आपल्याला बघायला भेटलं. आणि विशेष ज्यांनी सहयोग शिक्षणाचं प्रमाणपत्र घेतले त्यांचे योग वर्ग चालू आहेत. उन्हाळ्यात थोडंसे गडबड झाली तरी पण चालू आहेत. योगावर आपल्या योगामुळे आपल्याला जबाबदारी आली आणि प्रशिक्षण घेतलं तर जास्त जबाबदारी आली. कारण ज्यांनी शिक्षण घेतलं आहे त्याच्याकडे सगळे बघतात का बाबा आमचा योग शिक्षकच येत नाही तर आम्ही काय करू झाले. म्हणून आपली जबाबदारी आहे का 365 दिवस स्वामीजींनी जरी सांगितलं तर आपण काय कुटुंबात आलेलो आहे, लग्न करायला जायला वेळ भेटतो नाही भेटत पण योगात यायला वेळ भेटला पाहिजे. कारण त्याच्यामुळे आपण इतर ठिकाणी जाऊ शकतो. तंदुरुस्त शरीर असेल तर आपण सगळे कार्य करू शकतो. आम्हाला सर नेहमी सांगतात का
आपल्याकडे ताकद अशी पाहिजे का शेवटच्या दिवसाला सुद्धा आपल्याला स्वतःला पाणी घेऊन पिता आलं पाहिजे, एवढी योगाची पावर आहे. आणि याच्या पुढे मुख्य योग शिक्षकांची ट्रेनिंग घ्यायला ज्यांना प्रमाणपत्र, आता आम्ही तर 5च जण होतो पुरुष मंडळापैकी, आता महिलांमध्ये ताईंनी मला जवळजवळ 17 ते 13 जणी आपल्या शहापूरमधून चाललेले आहेत. तर तिथली वस्तुस्थिती काय आहे, तिथे कसं असते, काय वागायचं असते, काय करायचं असते, कारण आम्ही ते पूर्ण अनुभवलेलं आहे. जेवणाची काळजी स्वामीजींनी घेतलेली आहे, चांगली जाणे येण्याची आपली सोय पण आपण बरोबर तिथे गेल्यावर आपल्याला जे काय आपण इथे घरी करतो तसं नसते, पण 5 स्टार हॉटेलमध्ये राहणं असते ते स्वामीजींनी तयारी करून ठेवलेली आहे. ती तुम्ही कधी अनुभवा. आणि हरिद्वार म्हणजे खरोखर हरीचंच द्वार आहे. तिथे गेल्यावर तर समजते आणि जे जाणार आहे त्यांना उत्सुकता लागून राहिले की या गेल्यानंतर मग काय सांगतील, काय करतील. आणि आम्ही तिथे अनुभवलेले आहे आणि खूप छान असं सकाळी फ्रेश उठतो, आपण जातो. स्वामीजींची जी ऊर्जा स्वामी पानी से तो सब नहाते हैं, लेकिन पसीने से कौन नहाता है? जो योगी है वही नहाता है. आणि पसीने से जो नहाता है वो निरोगी रहता है. म्हणून सर्वयोग. आणि तिथे जे आहे तिथे जे शिकवलं ते नीट लक्षात ठेवा. जाताना एक डायरी, स्वच्छ नवी डायरी घ्या. काय सांगतात ते बरोबर लिहून घ्या. संस्कृत मध्ये असते ते सुद्धा लिहून घ्या. नीट ऐका. आपल्याजवळ जे बडबड करताय तिच्यावर सुद्धा लांबच बसा, कारण आपल्याला अभ्यास करायचा आहे. तिथून आल्यावर आपलं उत्तर द्यायचंय. आणि आल्यावर जी जबाबदारी असते मुख्य योग शिक्षकाची, तर केवळ आपल्याला नुसतं आपल्या वर्गात नाही तर दुसरे वर्ग खोलायचे, जे आम्ही केले. तिथे आम्ही एकच वर्गात होतो, इथल्या टप्प्यातच बसलो होतो. पण जेव्हा मुख्य योग शिक्षक ट्रेनिंग झाले सर्व, तर आम्ही रुकणे का नाही, म्हणजे मग काय करता आम्ही झुकाने का सबको, दिखाने का क्या करणे काय. तर मग तिथून आम्ही 3 वर्ग चालू केले आणि त्याच्यासोबत आम्ही आणि मला मदत करणे श्यामजी निचिते सर आहेत. कधी शेलार सर येतात, तानाजी भेले सरांनी या वर्गाला सुद्धा परत उभारी आणलेली खरोखर. आणि महाजनांचा मी आदर्श घेऊनच वर्ग चालू करतो, कारण त्याचा एक दिवस खंड नाही आहे. आणि वाशिमला पण वर्ग जोरदार चालू आहे. शहापूरमध्ये भरपूर वर्ग जोरदार चालू आहे. पण तिथे गेल्यावर संस्कृत वगैरे असते, ते सुद्धा लक्षात ठेवा. आणि तिथे झाडं पानं तोडू नका, त्याचं औषध आपण पित असतो. हात लावायचा नाही, काय नाही. त्यांनी सांगितल्या नियमात राहा, लवकर उठा, लवकर झोपा, अभ्यास लक्षात ठेवा. कारण मुख्य योग शिक्षकाची जबाबदारी आणि तिथला अभ्यास, त्याच्यानंतर परीक्षा असते. परीक्षेला मग तुम्हाला दुसऱ्यांना विचारायला नको का काय सांगितलंय काय नाही, म्हणून आपल्याच आपल्या लक्षात येतं. बघा 2500 लोक होती आमच्या ट्रेनिंगला हरिद्वारला. आणि 2500 ट्रेनिंगला असताना त्यावेळेस सगळ्यांनी असे वरके पण मोबाईल ओपन करायचा नाही, काय नाही, काय लक्षात ठेवलाय ते बरोबर लिहायचं. मग ती प्रश्नपत्रिका दिली, भरपूर होती त्याच्यात. कधी मराठी होती, इंग्लिश होती. इंग्लिश मला काय आलीच नाही, मी तोरच ठेवला. मराठी लिहून घेतला फटाफट फटाफट फटाफट. हे होतं याचा काय संस्कृत मला असं बरंच जमते. त्याच्यामुळे मग 2500 लोकांमध्ये मी जो फॉर्म द्यायला गेलो बघतो तर एक फॉर्म माझ्या आधी होता आणि दुसरा नंबर माझा होता 2500 मध्ये. का कमी शिकलोय, दुसरा नंबर माझा होता. हे आश्चर्य झाले काय. सरांकडून आपण बघू, पण आपण प्रमाणपत्र सगळ्यांना येणार नाही, तुम्ही किती अभ्यास करा का काय करा. पण एवढा त्यांनी मला आहे कारण संस्कृत मध्ये तिथे लक्ष ठेवायला लागते. आणि व्यवस्थित तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि महामंत्री काम करा. हो, आपल्याला जबाबदारी आहे. चलो योग रहो, जोरदार टाळ्या वाजून निरोगी राहता येते. आज या ठिकाणी एक अतिशय आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय रंजूबाई शिंदे आणि आपल्या त्यांच्यासोबत असलेल्या जिल्हा प्रभारी नजमाताई शेख आणि अब्दुलजीभाई शेख, व्यासपीठावर असलेल्या जुगरेताई आणि उपस्थित सर्व आमचे मित्र, आसनगाव, वाशिम, शहापूर, तहसीलमधले सर्व. बघा, आपल्याला वाटत पण नव्हता हा कार्यक्रम अशा पद्धतीने होईल, परंतु जेव्हा जिल्हा प्रभारी नजमाताई शेख या आम्हाला बोलल्या की आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे, आम्ही लगेच त्या कार्यक्रमाला पाठिंबा दर्शवला
आणि लगेच धावपळच चालू केली आणि हा कार्यक्रम शनिवारीच होणार होता मागच्या. तर वेळेअभावी आणि पावसाअभावी हा कार्यक्रम थोडासा लेट घेतलेला आहे. अतिशय उत्स्फूर्त हा कार्यक्रमाचा प्रतिसाद सर्व साधकांनी दिलेला आहे, परंतु